नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आता जेवण बिवण झालं, आईनं मटण केलं तर रगील झार. मी मसाला घेऊन आलती, काळा मसाला येताना तिकडून तीच मसाला टाकला, त्यात रगील झार. जेवण बी झालं बघा. इकडं अनु हाय, गुड्डी हाय. अण्णाला साडी दाखवली, आईला आणली सकाळ दिली. अण्णा साडी घेऊनच बसले ते मागापासून झालं. आणि साडी आणली बरोबर. सक्रातीला कुठलीच लेख साडी आणत नाही. तेव्हा लेख सक्रातीला साडी देणारी ही पहिली लेख आहे माझी. तुम्हाला नाही आणली, आईला आणली. आईला आणली, मला कुठं आणली? मी आईला आणली बघा साडी. मी कुठं म्हटलं मला आणली? काठपदराची. तू आणली ना आईला? होय होय आणली. कुठले लेखीला आईनं साडी द्यायची असती, पण लेख साडी घेऊन आली आईला. कलर कसा आहे बघा हो काही. जांभळी साडी आहे. ह्याच्यासाठी बरं का मी दोनदा ही साडी कॅन्सल केली. आता जम्पर वरती ह्या आरी वर काय ब्लाऊज पीस वर म्हणलं आई घालते का नाही. मला म्हणलं जाऊ द्या मरू द्या, कुठं आज पत्र बी गेलं, साधं बाधं घालते. आता काहीतरी जरा फॅशनचं म्हणून ही आरी वर्क असलेलं ब्लाऊज पीस आणलंय बघा मी. आणि ही काठपदर साडी, हे कलर आणलाय आईला. आईकडे असला गुलाबी कलर नव्हताच. आणि अजून एक मेन गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला दाखवती. ही आईसाठी आणली साडी, ही आईला दाखवली काढून. पिशवी बी आणली इथंच काढून भरल्या, पिशवीतच एकत्र घालून आणलं होतं. आणि ही एक साडी सेम त्या साडीसारखी, पण ही साडी मी कुणाला घेतली असेल तर ही साडी जावच्या आईला घेतली आहे. आता माझ्या बी आईला त्यातलीच घेतली, तिच्या बी आईला त्यातलीच घेतली. तिच्या आईकडे मी एक दोनदा गुलाबी कलर बघितलाय. ही कलर फ्रेश आहे, छान दिसतंय. मग म्हणलं आता जशी आपल्या आईला घेतली तशी जावच्या आईला सगळी आपलीच आहे ती. आई मरलं म्हणजे गेलं बघा. सगळ्याला देऊन घेऊन बोलून चालून आता परिस्थिती आहे माझी देण्या घेण्यासारखी, तर दिलं घेतलं पाहिजे. पहिल्यांदा माझं लग्न झालं त्या 1-2 वर्षात मला दोन पोरं पुस्तक अशी परिस्थिती होती. बाहेरची साडी मला काठपदराची भाव आणायचा पुण्यासनं, आई घ्यायची सणासुदीला. आता माझी मी स्वतः घेऊ शकते. प्रमोशनला गेल्यानंतर मला तिकडे साड्या भेटते त्या. आता आईला एक म्हणून सक्रातीची भेट म्हणून मी एक साडी आणली आणि ताईच्या आईला एक न्यायची बघा. आणि मी तुम्हाला मध्ये स्वेटर आणलं, तुम्हाला काय मी दाखवलं नाही व्हिडिओ मध्ये, पण ताईनं दाखवलं तिचा स्वेटर बघा तिच्या व्हिडिओ मध्ये एकदा. पण माझा पण एक मी इंस्टाच्या रील मध्ये घातला होता. ती स्वेटर मी आईला मध्ये दिला. थंडी असते, सकाळचं लवकर उठावं लागतंय, कामाला जावं लागतंय आईला म्हणून ती स्वेटर मी आईला दिला. आणि मी दिला म्हणून ताईनं बी लगेच ती आईला दिला ती स्वेटर मी तिला आणल्या म्हणून तिला बी एक स्वेटर आणला बघा. जावाला स्वेटर डबल एक आणला बघा. आता जावासाठी आणला ही स्वेटर. आता पहिला बी असाच होता जरा गुलाबी कलरचा, पण आता हे असा लाल आणला. तिथं काय पहिल्यासारखा भेटला नाही स्वेटर. जेव्हा करत जाऊ तू घेऊन करत जाऊ नका कधी. नाही जेव्हा करत जाऊ नका. नाही नाही. हा ती बी माझीच आहे, तू बी माझीच आहे. होय होय आणलं ना का त्या लेकीला स्वेटर तुमच्या. साड्या कशा आहेत त्या सांगा. ही पोपटी कलर आहे बरं का. ह्यातला पिवळा पण होता, उगा पिवळा दिसायला लागला. पिवळा हा कलर नाही, पोपटी कलर आहे. पोपटी आहे, पिवळा कलर नाही. पोपटी कलर आहे. त्याचा पदर गुलाबी येत आहे, ब्लाऊज गुलाबी आहे, धडी गुलाबी आहे. आणि ह्या साडीचं गुलाबी साडी आहे, वांगी कलरची धडी आहे आणि वांगी कलरचा ब्लाऊज आहे. ह्याच्यावरती पदर पण वांगी कलरचा आहे. चंद्रकोर पैठणी म्हणते ह्याला. पदरावरती असं कुंदन येणार, त्याच्या पदरावरती खालच्या साईडला आणि वर असं येणार प्लेट कुंदी. तुमचं ताट कुठं तर माहिती कुठली क्वालिटी कुठली काय. चंद्रकोर पैठणी. चंद्रकोर पैठणी घे. आडवडे माझी पोरगी करती. लय असते त्या पैठण्या. मुनिया पैठणी असती, तक्षशिला असती, नारायणपेठ असती, शिवशाही असती, लय असते त्या. साडी चांगली आहे काय. चांगले ब्लाऊज शिवाय टाका आता म्हणजे सक्रातीपर्यंत मिळतं. या साडी चांगली, पण मला ही धडीच पटत नाही. निळी काय चालतंय खाली, त्याला काय नाही. त्याच्यावर धडीवर सोनेरी कलर आहे. त्याच्यावर फक्त नॉर्मल आहे थोडं. ही सोनेरी कलर आहे की एवढं नाही दिसून. छान आहे. असू दे.
सक्रातीला गेल्या वर्षी पण घेतली होती बरं का भावानं साडी, पण तिला घालायचीच नव्हती. आजोबा वारून वर्ष झालं नव्हतं. त्याचा कलर गुलाबी नाही ना, पण त्याकडे गुलाबी नव्हती साडी. गुलाबीच आहे पण तसला गुलाबी नाही. वेगळा गुलाबी. तुमची साडी ती चंद्रकोर नव्हती, त्याच्या वेगळी वेगळी आहे. फुलं फुलं ठुशा होत्या काहीतरी. त्याला करता येत नव्हतं पण हम्म. दादाचं ते नव्हतं नवं घालायचं आहे ना. आता घालते. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगतो, माझ्या घरी माझं जावं आलं ते माझी मुलगी आली आहे, साडी घेऊन आली आहे. बापाला एखादा नाही पाहिजे होता अगं तो. काय त्यामुळे रडा यायला लागले का त्यांना? बापाला काय आणायचं? बापाला आहे ते काय बापाला भरपूर कपडे दे, बापाला काय कमी आहे काय? बापाला किती आईला कमी आहे काय? मुलीनं साडी आणणं आईला ही पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल. पहिल्यांदा नाही असं काय ती जगात आईला आता दिली म्हणून काय झालं? वय कशी कोण कोण देत नाही, आईला साडी कोण देत नाही. आवाज सगळी देते ती तुमच्याच मुलीनं आता दिली. त्याच्या मागं द्यायला पाहिजे होती. नाही कोण देत नाही. ते कुठे कार्यक्रमाला कोण द्या मुलगी, पण असं मध्ये आधी भेटायला साडी आणून देणारी पोरगी पहिली माझी आहे. काही हृदय लागला अण्णाला इमोशनल झाले अण्णा इमोशनल झाले तर मला नाही इमोशनल होता येत. इमोशनल रिअल मध्ये इमोशनल वेगळं असतंय. इमोशनल ते वेगळं आहे, रिअल इमोशनल वेगळं आहे. पण खरं मनापासून इमोशनल होणं ही माणसाच्या आत्म्यातलं हृदयातलं. आमचं अण्णा शुद्ध बोलतात तर त्याच्यावर सांगा आमच्या अण्णाची शाळा किती झाली कमेंट मध्ये सांगा बरं का. मी सांगणार नाही तुम्हाला. माझी शाळा किती झाली? सांगा का? जरूर. शुद्ध बोलतात त्याच्यावर तुम्हाला कळलं असेल. मला ते काय तसलं खाऊ नका, ते द्या चुलीत टाकून. तसलं खाऊन तर धोका होतोय. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, मला डोका येत की माझ्या आयुष्यामध्ये मी जी काही कमवलं फक्त जावई आणि लेख एवढंच कमवलंय. लोक नाही का? लोक पुन्हा म्हणेल माझं नाव घेतलं नाही बापानं. नाही, मी लेकीचं चांगलं केलं, लेकाचं? जावई चांगला मिळाला, लोक चांगला मिळाला, सून चांगली मिळाली, हेच एवढं कमवलं. बघा मी काय बी आयुष्यात कमवलं नाही. अरे किती पैसे मिळवून प्रॉपर्टी मिळवली, भागरावा लाख रुपये कमवलं तरी, कोटी रुपये कमवलं तरी तुमच्या आयुष्याला पूर्ण नाही. पण ही प्रॉपर्टी कधीच तुम्हाला मिळणार नाही. पहिल्यांदा अण्णा असं बोलते काय सुशिक्षित. तसं काही नाही. माझा Property. म्हणण्याचा उद्देश प्रॉपर्टी मी काही असो, प्रॉपर्टी कोणी कितीही कमवो, त्याला मला कोट्या रुपयाचा विषय नाही. माझी लेक, माझा जावई, माझा लोक, माझी आणला का तुम्ही कोट्या रुपयाची प्रॉपर्टी कमवता, तुम्हाला शिकलेली पोरगी कोण देत नाही. पण माझ्या पोराला गुंठावर जमीन नसताना इंजिनियर पोरगी दिली म्हणजेच मी काय तर मिळवलं ही ध्यानात ठेवा. आणि म्हणून मी म्हणतो तुम्हाला, माणसाची माणुसकी ही चांगली पाहिजे. माणसानं मनामध्ये एक काहीतरी एक हृदय ठुलं पाहिजे, पुढच्या माणसाकडं ध्येय ठुलं पाहिजे, तरच होते, नाहीतर होऊ शकत नाही. करता करविता ईश्वर आहे. तो आमचा करता करूता ईश्वर आहे हो. आमचा करता करूता विधाता ईश्वर आहे. त्या परमेश्वरानंच आम्हाला बुद्धी दिलेली असती, आम्हाला त्यानंच बुद्धी दिली. म्हणून तर आम्ही इथं आज ह्या भूमीवर जगतोय. आमच्या बापानं आम्हाला गुंठावर जमीन टुलणे, पण आम्ही आज माझ्या लेकरा बाळांचं, माझी पोरगी जावई आहे, माझी लेक आहे, सून आहे, लोक आहे, कशी काय सुखात ठेवली देवानं. त्याला आनंद म्हणतात. ते आपल्या परमेश्वराच्या ईश्वराच्या कृपेनं झालेलं असतं. ते आनंद सुरुवात आहे का तुमच्या डोळ्यातनं? आनंद रोज वाहत असतात. लोकांना काय ते लाखावाली वगैरे
मला ही झालं की असं तुला आठवण नव्हती अण्णा. लोकांचं कशाला तुझ्या नाही काय हे? अजिबात नाही होणार असलं. तुझं नाही काय मला मला- वाईट रडा येत नाही, मला आनंद झाल्यावर रडा येतो म्हणते. नाही तिला आनंद झालं रडायचं आता खरंच तुझ्या आईला कधी रडू येत नाही. बाप मेला तर रडली नाही. तिचा बाप मेला तर रडली नाही ती. रडवायला नाही काय करू मग आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो पुन्हा आपणाला काय नको आपली ही 3 लेकरं आपण बाबा आमचा आग पडला होता अनंतराव, म्हणून तुम्हाला केव्हा अडचण येईल? चांगलं झालंय. त्या दिवशी अण्णाला फोन करायचा. अण्णा नाही आला तर बोलायचं काम करायचं. आणि नाही प्रत्येक हाकाला येते तर सगळ्याला माहितच आहे की काय बी अडचण असू द्या, घरगुती असू द्या, काय रानातले असू द्या, पहिल्यांदा करायचं तर 400 किलोमीटर वर येऊन ट्रिप करून दिली जावायची. तेव्हा आता भिमुख फरमात आला तर शेंगा खायला या. आता सगळं काय नाही त्या मला अजून 1.5 एकराचा अजून ट्रिप करायची आहे मला. मी गेलो आता करणार आहे. रान मोकळी झाल्यावर नाही ती मका काढली की मी करणार आहे ती ट्रिप. बरं सामान आणून टाकायला व्हाय पाहिजे जावायला कशाला? ते ट्रिपचं. नाही मी गेलो ना जावाय ना काय करते त्यातलं जावाय नुसतं माझं हसू करते तर. आता तर म्हणलं जावाय चांगला इथं. अगं जावाय हसू करते ते ग माझं ते मटेरियल आणताना. पण ते लागतंय तेवढं मला आणावं लागतं. काय बी आणू तू वया घालू का जावायचं पैसे. होय की मग तिथं पाणी ड्रीप चालू झालं पाहिजे. कसं काय बी मुगाला आता भिमुख फरमात आलाय मित्रांनो. बापानं माझ्या टिबक केलं तर भिमुख फरमात आलाय. आता आढळली आहे बापाला, जेवण केलं. आता काय आणलं होतं तुला खायला? हा? खायला काय आणलं होतं तुला? मला का मी आणलं काय? मी काय आणलं होतं? मला मटण आणलं होतं खायला. आता खाल्लंय. बोकडाचं. आता सुरसुरी आली, आता झोपायचं हातरून टाकून.